सोलापुरातील कन्ना चौक परिसरातील तोगटवीर सांस्कृतिक भवन येथे झालेल्या नामकरण समारंभात 4 वर्षांच्या चिमुरडीला आईस्क्रीमचे आमिष दाखवून तिच्या पायातील 10,000 रुपये किमतीचे 5 तोळ्यांचे चांदीचे पैंजण चोरून नेल्याची घटना घडली। या प्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांनी सोमनाथ सत्यनारायण यनगंटी याला ताब्यात घेतले आहे। सदरची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। योगेश श्रीनिवास परशी राहणार सागर चौक जुना विडी घरकुल सोलापूर यांनी याबाबत फिर्याद दिली। 24 मे रोजी ते कुटुंबासह चुलत भावाच्या मुलाच्या बारशासाठी गेले होते। दुपारी 2च्या सुमारास त्यांची मुलगी इतर मुलांसोबत खेळत असताना एका व्यक्तीने तिला आईस्क्रीम दिले। नंतर घरी निघताना मुलीच्या पायातील पैंजण गायब असल्याचं लक्षात आलं। मुलीने आईस्क्रीम देणाऱ्या अंकलने पैंजण काढले असं सांगितलं। तक्रार मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला। संशयित आरोपी साखरपेठेतील विणकर बागेत झोपलेला आढळून आला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे।